नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत आज आपण बघणार आहोत नायट्रेशन. बेन्झाल्डिहाइडचं नायट्रेशन कसं होतं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ज्या रिॲक्शनबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे त्या रिॲक्शनचं नाव आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता एक लक्षात घ्या, आपल्यासमोर दोन ग्रुप आहेत. एक आहे तुमचा CHO, एक आहे तुमचा CO. आता हे दोन ग्रुप आहेत. आपण कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन बघत आहोत? आपण बघणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि एक वाक्य लक्षात घ्या बाबांनो, CHO आणि CO हे दोन्हीही कंपाऊंड्स, अल्डिहाइड आणि कीटोन या दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तीन प्रकारचे रिॲक्शन दाखवतात. नंबर 1 नायट्रेशन. नंबर 2 सल्फोनेशन. नंबर 3 हॅलोजेनेशन. बघा, आपल्या अभ्यासक्रमाला तिन्ही रिॲक्शन नाही आहेत, परंतु आपल्याला माहित असलं पाहिजे की CHO म्हणजे अल्डिहाइड, CO म्हणजे कीटोन. समजलं का? हे जे कंपाऊंड्स आहेत तीन प्रकारच्या रिॲक्शन दाखवतात. ते नायट्रेशन रिॲक्शन दाखवतात, ते सल्फोनेशन रिॲक्शन दाखवतात, ते हॅलोजेनेशन रिॲक्शन दाखवतात. आणि या सर्व रिॲक्शन कसले असतात? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तुम्हाला माहित असेल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय? इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय? ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता उदाहरण घेऊ म्हणजे कळेल तुम्हाला. आता समजा आपण उदाहरण घेतलं, हा तुमचा बेन्झाल्डिहाइड आहे, हा बेन्झाल्डिहाइड. आणि तुम्हाला माहित आहे बेन्झाल्डिहाइड मध्ये हा CHO आहे, बरं का? आणि तुम्हाला माहित असेल CHOच्या जवळची पोझिशन आर्थो असते, मग मेटा असते आणि मग पॅरा असते. जिथं CHO ग्रुप आहे त्याच्या जवळची पोझिशन इकडची बघा किंवा इकडची बघा, ह्या दोन्हीही पोझिशन्स आर्थो झाल्या. आर्थोच्या समोरची मेटा आणि मेटाच्या समोरची पॅरा, म्हणजे आर्थो, मेटा आणि पॅरा अशा ह्या सगळ्या पोझिशन्स असतात. ओके, मला काय सांगायचं आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे तुमचा जो बेन्झाल्डिहाइड आहे याची जी बेंझिन रिंग आहे, या बेंझिन रिंग मधला हायड्रोजन इलेक्ट्रोफाइलने रिप्लेस करणे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं, हा इलेक्ट्रोफाइल आहे. इलेक्ट्रोफाइल म्हणजे अशा प्रकारची स्पेसिस ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या स्पेसिसला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोफाइल. समजा इथं H आहे, हा H काय केला आपण? रिप्लेस केला. कशानं? या इलेक्ट्रोफाइलनं. बघा, इफ हायड्रोजन ॲटम is replaced by the electrophile, that type of reaction is called as the electrophilic substitution reaction. लक्षात ठेवा तुम्ही, हा तुमचा बेन्झाल्डिहाइड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन तीन प्रकारच्या. नंबर 1 नायट्रेशन, नंबर 2 सल्फोनेशन, नंबर 3 हॅलोजेनेशन. समजा इलेक्ट्रोफाइल कोण आहे? समजा इलेक्ट्रोफाइल NO2+ आहे. समजा NO2+ हा कोण आहे? इलेक्ट्रोफाइल आहे. दॅट इज कॉल्ड एज नायट्रेशन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2, दॅट इज कॉल्ड एज नायट्रेशन. समजा ह्याच्याऐवजी आपण घेतला SO3H, हा इलेक्ट्रोफाइल झाला. समजा हायड्रोजनचा ॲटम SO3H ने रिप्लेस केला, दॅट इज कॉल्ड एज सल्फोनेशन. आणि त्याच्याऐवजी जर आपण इथं हॅलोजन घेतलं, X+ घेतला आपण, तर ती झाली हॅलोजेनेशन. तर अशा प्रकारे नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजेनेशन अशा तीन प्रकारच्या रिॲक्शन या ठिकाणी होतात इन केस ऑफ बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड आणि तुमचा कीटोन सुद्धा तीन प्रकारचे रिॲक्शन दाखवतो. तीनही रिॲक्शन्स आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये तुमच्या बेंझिन मधला हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाइलने रिप्लेस होतो. आणि इलेक्ट्रोफाइलने जर रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. आता इथे लिहिलं मी NO2+, इथे लिहिले SO3H. पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज असलेली स्पेसिस म्हणजे इलेक्ट्रोफाइल, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्या अभ्यासक्रमाला फक्त एकच भाग आहे नायट्रेशनचा, तो आपण या ठिकाणी घेऊया. बरोबर आहे? ठीक आहे. आता मला सांगा, CHO आणि CO म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन, CHO CO हे दोन्हीही ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत. या दोन्ही ग्रुपला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणतात. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉ म्हणजे काढून घेणे. हां, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स. नीट ऐका बरं का, हे जे आहेत सगळे कोणते? CHO आणि CO हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत. हां, आणि त्याच्यामुळे काय करतात ते? हो का, आर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन
या ज्या दोन पोझिशन्स असतात, कळलं का, आर्थो आणि पॅरा, या पोझिशनला ते डिॲक्टिवेट करतात बिकॉज दे आर इलेक्ट्रॉन विथ अ ड्रॉइंग ग्रुप. त्याच्यामुळं ते काय करतील, आर्थो आणि पॅरा पोझिशनला डिॲक्टिवेट करतील आणि त्याच्यामुळं होणाऱ्या रिॲक्शन कुठे होतील, मेटाला. लक्षात घ्या कधी पण CHO ग्रुप किंवा CO ग्रुप जो आहे तो मेटा डायरेक्टिंग आहे. हे वाक्य लक्षात ठेवा आपण. अल्डिहाइड ग्रुप जो आहे, CHO ग्रुप जो आहे, दॅट इज मेटा डायरेक्टिंग. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल हा फक्त मेटा पोझिशनला येईल. म्हणजे फक्त मेटा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होईल. ही आर्थो, ही मेटा, ही पॅरा आणि हे मेटा पोझिशनचा एक एच इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होईल. तर हे जे वाक्य आहे ते या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. एक वाक्य इसरून भागणार नाही. ऐका हो, तुम्ही ऐका. हा तुमचा बेन्झाल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड मधला CHO ग्रुप हा मेटा डायरेक्टिंग आहे. त्याच्यामुळं फक्त आणि फक्त मेटा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा NO2 प्लस ग्रुपनं किंवा इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो. हो, लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं. बस आता बघू रिॲक्शन कशी होते. एक रिॲक्शन आपण घेऊ, नायट्रेशनची रिॲक्शन. नायट्रेशन, नायट्रेशन, नायट्रेशन. आता नायट्रेशन रिॲक्शन होणे म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल. हायड्रोजनचा ॲटम जर NO2 ग्रुपनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला नायट्रेशन रिॲक्शन असे म्हणतात. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप इज कॉल्ड ॲज नायट्रेशन रिॲक्शन. हो का, ही तुमची बेन्झीन रिंग. चला, हा बेन्झाल्डिहाइड आहे, ह्याचं करू आपण नायट्रेशन. तुम्हाला माहित आहे नायट्रेशन करण्यासाठी नायट्रेटिंग एजंट, नायट्रेशन करण्यासाठी नायट्रेटिंग एजंट, नायट्रेशन रिॲक्शन करण्यासाठी नायट्रेटिंग एजंट म्हणून कशाचा वापर करतात, नायट्रेटिंग मिक्सरचा. का पाहिजे आपल्याला, नायट्रेटिंग मिक्सर. नायट्रेटिंग मिक्सर काय करतंय, नायट्रेशन करतंय. आता नायट्रेटिंग मिक्सर कशाला बनायचं, दोघांचं मिक्सर. कॉन्सन्ट्रेट HNO3 अधिक कॉन्सन्ट्रेट H2SO4 म्हणजे कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड या दोघांचं मिक्सचर म्हणजे नायट्रेटिंग मिक्सचर. आता घेऊ आपण आणि नायट्रेशन करू. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप इज कॉल्ड ॲज नायट्रेशन रिॲक्शन. बघा आता कशी होते. आता घेऊ आपण, हो का, OHNO2 म्हणजे नायट्रिक ॲसिड. बघा हे आणि हे एकच आहे, कळलं का. आणि इथं घेऊ आपण कॉन्सन्ट्रेट H2SO4, झालं नायट्रेशन. आता काय होईल, हो का, ही आर्थो आहे, ही मेटा आहे. मेटा पोझिशनचा एक हायड्रोजनचा ॲटम का होईल, रिप्लेस कशानं, NO2 ग्रुपनं. हो का, हा इथे रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप इज कॉल्ड एज नायट्रेशन. समजतंय का. आणि लक्षात घ्या CHO हा ग्रुप मेटा डायरेक्टिंग असल्यामुळं फक्त आणि फक्त मेटा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा NO2 रिप्लेस होतो आणि मग आपला प्रोडक्ट येतो. हो का, अशा प्रकारचा प्रोडक्ट. हे CHOला CHO आणि या ठिकाणी आला तुमचा NO2. झालं, इथला OH आणि इथला H लिहू इथं -H2 निघून जातो, संपलं. खाना व्हायचं बेन्झाल्डिहाइड. अतिशय सोपी रिॲक्शन आहे, फक्त आपण लक्षात घ्यायचं. एवढी एकच रिॲक्शन आहे. बेन्झाल्डिहाइड हे मेटाला NO2 आहे म्हणून लिहा मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड 1 2 3, कळलं का. 3 नंबरला NO2 आहे म्हणून काय 3 नायट्रो बेन्झाल्डिहाइड. दोन्ही बी नावं चलते ते, दोन्ही बी नावं चलते ते, दोन्ही बी नावं चलते ते. झालं, रिॲक्शन अतिशय सोपे, व्यवस्थित लक्षात घ्या. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण घेतला आणि या ठिकाणी आपण आज नायट्रेशन केलं. बेन्झाल्डिहाइडचं नायट्रेशन जे आपल्या पुस्तकात आपल्या अभ्यासक्रमाला आहे ते या ठिकाणी आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद.